तर याच विषयीची एक ब्रेकिंग न्यूज आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा ठाकरेंच्या मोर्चाला पाठिंबा आहे अशी माहिती आहे। मोर्चामध्ये सहभागी व्हा असं जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे। जयंत पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांनी आपल्या कार्यकर्त्यांना हे आवाहन केलेलं आहे। त्याचाच अर्थ शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सुद्धा ठाकरे बंधूंनी हा जो मोर्चा आयोजित केला आहे 5 तारखेला त्याला पाठिंबा आहे असं घ्यावा लागणार आहे। तर दोन्ही ठाकरे यामध्ये सहभागी होणार आहेत आणि अशातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा यामध्ये सहभागी व्हावा असं आवाहन जयंत पाटलांनी आपल्या कार्यकर्त्यांना केल्याची माहिती आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी त्यानंतर जे आवाहन केलं आहे जयंत पाटलांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्याची ही प्रत आपण बघू शकतोय आणि यामधूनच सर्व कार्यकर्त्यांनी एनसीपी एसपी म्हणजेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं। त्रिभाषा धोरणाला जो विरोध केला जातो त्यासाठी आयोजित केलेल्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय। या विषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडल्या गेल्या आहेत। प्रणाली, काय सांगाल? आधी तर हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले होते मोर्चाच्या निमित्तानं, आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाही पाठिंबा मिळताना दिसतोय। अगदी आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी आपल्याला म्हणावी लागेल की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं सुद्धा या मोर्चाला पाठिंबा जाहीर केलेला आहे। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे पत्र काढलेलं आहे आणि त्यांनी सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना या मोर्चामध्ये सहभागी व्हा असं आवाहन सुद्धा केलेलं आहे। त्यामुळे आता हा मोर्चा किती विराट रूप धारण करेल हे जवळपास आपल्याला निश्चित होताना दिसतंय, कारण आधी राज ठाकरे यांनी केलेलं आवाहन, त्या आवाहनाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं दिलेली साथ आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं सुद्धा त्याला समर्थन देणं एक मोठी गोष्ट ही म्हणावी लागेल। आणि त्याच गोष्टीतून आपण जर बघितलं तर आता या ठिकाणी हा मोर्चा विराट रूप धारण करेल यात काही शंका राहणार नाही। हे चित्र आत्ताच्या घडीला दिसून येत आहे। मराठी माणूस मराठी भाषेसाठी हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात केवढी मोठी एकजूट करतोय हे या निमित्तानं आपल्याला बघायला मिळत आहे। मनसे जी गेले काही दिवस खरं तर महायुतीच्या जवळ जाते आहे असं चित्र होत असताना आता आपण पाहतोय की सगळ्या विरोधकांनी एकजूट करण्याचं जवळपास निश्चित केल्याचं दिसतंय, कारण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं स्वतः प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे पत्र काढलेलं आहे। आपल्या सगळ्या कार्यकर्ते पदाधिकारी यांना आवाहन केलेलं आहे की आपण या मोर्चामध्ये सहभागी व्हा आणि त्यामधूनच आता आपल्याला पुढच्या गोष्टी घडताना दिसतात। अमोल मातेले आपल्या बरोबर आहेत, जे युवक नेते आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? जयंत पाटलांनी पत्र काढलेलं आहे आणि हिंदी भाषेच्या विरोधात जो मोर्चा होणार आहे त्या मोर्चाला प्रणाली कापसे या प्रतिक्रिया घेतायत। दरम्यान विद्याताई आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत, विद्या चव्हाण, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात। विद्याताई, ठाकरेंनी आयोजित केलेला हा मोर्चा त्याच्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्त्यांनीही सामील व्हावा असं आवाहन करण्यात आलंय, तुमची भूमिका काय? आयबीएनचाच फोन. हॅलो, हा विद्याताई, मला असं वाटतं हा सर्व पक्षांचाच प्रश्न आहे, एकट्या शिवसेनेचा किंवा एकट्या उद्धवजी आणि राजींचा नाहीये। कारण आपण सगळ्यांनी जर ठरवलं तर मराठी वरती जो अन्याय होतोय किंवा हिंदी कंपल्सरी करायचं म्हटलं तर हिंदी 5वी पासून आहेच, आपण नाही म्हणत नाही, हिंदीला कुठे विरोध नाहीये, परंतु मराठी भाषा जी बालपणापासून जी मातृभाषा आहे तिच्यामध्ये शिक्षण घेणं हे लहान मुलांच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे आणि इश्यू महत्वाचा आहे। म्हणून मला असं वाटतं की यांनी जो मोर्चा काढलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना आव्हान केलेलं आहे की सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि निश्चितच आमचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी जर सांगितलेलं आहे की अधिवेशन ऐक तुम्हाला तर ह्याच्यामध्ये सहभागी व्हा, तर आम्हाला निश्चितच आनंद आहे, आम्ही निश्चितच मोठ्या संख्येने सहभागी होऊ त्याच्यामध्ये। विद्याताई, याचाच अर्थ राष्ट्रवादी एसपीचे जे मोठे नेते आहेत, मग त्याच्यामध्ये शरद पवार असतील, सुप्रियाताई असतील किंवा जयंत पाटील आणि इतरही नेते यामध्ये सहभागी होतील का? निश्चितच आता ज्यांची जे असतील अवेलेबल, ज्यांचे आधीचे काही प्रोग्राम नसतील, आणि मला असं वाटतं निश्चितच आमचे मोठे नेते सुद्धा याच्यामध्ये सहभागी होतील आणि महामोर्चाला एक चांगलं वेगळं स्वरूप येईल, त्याच्यामध्ये सर्व पक्षीय तो मोर्चा होईल म्हणून त्याला चांगलं स्वरूप मिळेल। आता मधील ठाकरेंचा पक्ष तर आहेच, तुमचाही पक्ष आता सामील होताना दिसतोय, काँग्रेसची काय भूमिका आहे? त्यांच्याशी तुमचं काही बोलणं झालेलं आहे? काही त्याविषयीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे?
नाही, निश्चितच काँग्रेस सुद्धा सहभागी व्हावी असं माझा अंदाज आहे आणि काँग्रेस निश्चितच याच्यात सहभागी होईल, कारण महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सुद्धा आहे आणि निश्चितच हा विषय महत्वाचा आहे. काँग्रेसच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचा आहे आणि काँग्रेसने याच्यात सामील व्हावं असं आम्ही आवाहन करतो. विद्याताई, एकीकडे राज ठाकरे आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, उद्धव ठाकरे त्यांच्याही पक्षाचे कार्यकर्ते, त्याच्यामध्ये आता तुमचाही पक्ष सामील होतोय, तर काय वाटतंय कसं चित्र त्या दिवशी असेल 5 तारखेला? त्या दिवशी चित्र निश्चितच आशादायक आहे की आम्ही कुठेही असं कुठल्या भाषेचा विरोध न करता मराठीवरती जो अन्याय होतोय किंवा मराठी हे हा विषय घेऊन आम्ही जो पुढे आलेलो आहोत ते मराठी माणसापर्यंत तो पोहोचतोय की मराठी माणसावरती जो अन्याय होतोय. कारण मुंबईमध्ये आपण जर बघितलं संयुक्त महाराष्ट्राचा एक लढ्याचा एक मोठा इतिहास मुंबईला आहे. 106 जणांनी बलिदान दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, एस.एम. जोशी, कॉम्रेड डांगे, अण्णाभाऊ साठे अशा लोकांनी खूप मेहनत केली होती आणि तिथे गिरणी कामगार मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये सहभागी झाला होता आणि मुंबई ही मोरारजीभाईंना गुजरातला जोडायची होती. तो डाव आपण हाणून पाडला होता, परंतु आपला मराठी बाणा त्याच्यानंतर आपण दाखवलेला नाहीये. तो मराठी बाणा मला असं वाटतं दाखवण्याची वेळ आलेली आणि या मोर्चाच्या रूपातनं तो दाखवला जाईल. कारण दादर, लालबाग, परळ ह्या भागामध्ये जो मराठी माणूस चाळीमध्ये राहत होता, गिरणी कामगार होता, तो आता पूर्णपणे मुळासकट उपटून त्याला फेकून दिलेलं आहे. कुठेतरी डोंबिवली, कल्याण, विरार अशा ठिकाणी तो ठेचकाळत पडलेला आहे. तर ह्या मराठी माणसाचं पुन्हा प्लांट तिथे मुंबईमध्ये जर करायचं असेल तर मुंबईमध्ये त्याला जागा उपलब्ध करून दिली पाहिजे आणि तरच मराठी माणूस हा मुंबईमध्ये टिकेल. आणि ह्या उद्धवजी आणि राजजींकडनं अपेक्षा असासाठी आहे की शिवसेनेने बाळासाहेब ठाकरेंनी ज्या शिवसेनेची स्थापना केली ती मराठी माणसाच्या हक्कासाठी केलेली आहे आणि हे दोघं जर एकत्र आले तर निश्चितच महाराष्ट्रासाठी एक चांगलं चित्र उभं राहील. विद्याताई, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर मोठे नेते राष्ट्रवादी एसपीचे सहभागी होतील असं विद्याताईंनी सांगितलंय.